अमरावती शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतुकीची कोंडी, शाळा महाविद्यालयाजवळील गर्दी, विनापरमिट ट्रॅव्हल्सची वर्दळ आणि किशोरवर्णीय विद्यार्थ्यांमुळे होणारी हिट अँड रन प्रकरण यावर आता पोलीस प्रशासन अधिक कठोर कारवाईच्या तयारी झाले आहेत। पोलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी 3 PI, 1 ACP यांच्या विशेष पथकाची नेमणूक केली आहे। यामध्ये प्रभारी वाहतूक शाखा ACP जयदत्त भवर यांनी सिटी न्यूजशी खास बातचीत केली। त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। जाणून घेऊ या सविस्तर रिपोर्टमध्ये। ज्या प्रकारे आज प्रभारी पदभार आपल्याकडे ACPचा आहे आणि आपल्या दृष्टिकोनातून या शहराची वाहतूक व्यवस्था कशी व्हायला पाहिजे, काय आपल्या प्रतिक्रिया यावर? पूर्वी शहरामध्ये वाहतूक पूर्व आणि पश्चिम असे 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, परंतु आता माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी या ठिकाणी 3 विभाग निर्माण केलेले आहेत। वाहतुकीचं मनुष्यबळ पण वाढवण्यात आलेलं आहे। वाहतूक सुरळीत कशी राहील, नागरिकांची सोय कशी होईल याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे। जास्तीत जास्त नागरिकांना याचा उपयोग व्हावा म्हणून अवैध प्रवासी वाहतूक असतील किंवा ट्रॅफिक ज्या ठिकाणी जाम होत असेल त्या ठिकाणी जास्तीत जास्त केसेस आम्ही करत आहोत आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत। एकूणच ज्या प्रकारे पहिले 2 PI होते, पूर्व आणि पश्चिम मध्ये होते आणि आता तिसरे अजून त्याच्यामध्ये PI अजून म्हणजे वाढलेले आहेत, तरी सुद्धा असं वाटत आहे की शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न जे आहे तो आता पण अद्यापही मिटलेला नाहीये। वारंवार ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक जाम होत आहे। त्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर सुद्धा ज्या सकाळी 11च्या सुमारास कित्येक वेळा ट्रॅफिक तुटण्याच्या घटना होत आहे। वाहतूक व्यवस्था जी आहे ती संध्याकाळी 5 वाजता ऑफिस कार्यालय सुटतात, शाळा महाविद्यालय सुटते, त्यामुळे सुद्धा विस्कळीत होत आहे। यावर काय आपल्याकडे? यामध्ये आता आपण 3 विभाग केलेले आहेत आणि शहरामधले असे महत्त्वाचे जंक्शन्स आणि गर्दीचे ठिकाण आयडेंटिफाय केलेले आहेत। आता शाळा कॉलेजेसचे दिवस आहेत, शाळा सकाळी भरताना आणि सायंकाळी सुटताना तसेच इतर गर्दीचे ठिकाण या ठिकाणी आपण अतिरिक्त मनुष्यबळ वापरत आहोत आणि ट्रॅफिकचे जे अंमलदार आहेत त्या ठिकाणी आपले ते कर्तव्य बजावत आहेत आणि ट्रॅफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून विना परमिट बसेस जे आहे प्रवासी घेऊन जात आहे, येत आहे। जर कदाचित भविष्यामध्ये जर घटना झाली की एखादी दुर्घटना झाली आणि बिना परमिटच्या गाड्यामध्ये जर पुण्यात प्रवासीचा मृत्यू झाला, यासाठी पोलिसांचे वाहतूक शाखेचे काय प्रयत्न राहील? यामध्ये आपण सतत कारवाई करत असतो, ज्यामध्ये MV ऍक्ट 66/192 या कलमानुसार अवैध प्रवासी वाहतूक याच्या कारवाई करत असतो। तसेच या संदर्भात आम्ही RTO विभाग, परिवहन विभाग आहे त्यांनाही आम्ही पत्र व्यवहार करू। तसेच यामध्ये भविष्यातही आम्ही संयुक्त कारवाई करायची तजवीज पण ठेवलेली आहे। आम्ही 3ही ट्रॅफिकचे जे विभाग आहेत या विभागामार्फत आणि RTO मार्फत संयुक्त कारवाई करणार आहोत आणि आमच्या या कारवाया सुरू आहेत। साहेब, ज्या प्रकारे आपले पोलीस कर्तव्यावर राहतात आणि जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कारवाई करतात, त्यांना चालन करतात, परंतु ती व्यक्ती किंवा तो वाहन मालक जेव्हा आपली गाडीला विक्री करतो RTO विभागामध्ये, तेव्हा तिच्या ऍपमध्ये कोणत्याही प्रकारचे वाहतूकचे चालन सिटी पोलीसचे, आयुक्तालयाचे, ग्रामीण पोलीसचे दिसत नाही आणि तो परभाऱ्याच्या परभारे आपला वाहन विकून टाकतो। यामध्ये खात्री केली जाईल की RTO विभागानं डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत किंवा कसे, याबाबत आम्ही संबंधित विभागाला पत्र व्यवहार करू की जे काही वाहन विक्री वगैरे होते यामध्ये त्या वाहनावरती कोणते चालान आहेत किंवा कसे, याबाबत खात्री केली जाईल आणि संबंधित विभागाला पत्र व्यवहार पण केला जाईल। स्कूल व्हॅन जे चालत आहे यांची म्हणजे यांची पडताळणी केली आहे, यांचे सर्व कागदपत्रांनी फिटनेस, स्कूल व्हॅन आहेत, ऑटो आहेत? आपण यापूर्वी विविध शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मीटिंग घेतलेली आहे। ज्या स्कूल व्हॅन्स आहेत त्यांचं फिटनेस बाबत RTO विभागालाही समन्वय साधलेला आहे। ट्रॅफिक पोलीस आणि RTO असं आम्ही संयुक्त यामध्ये मोहीम घेतलेली आहे यापूर्वी पण, आणि ही मोहीम अशीच पुढे चालू राहणार आहे। यामध्ये जर कोणतं अनफिट वाहन असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि त्यांचं लायसन्स रद्द करण्याची पण प्रक्रिया सुरू केली जाईल। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणारे जास्त तर टीनेजर विद्यार्थी आहे, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स सुद्धा नसते, अशा सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या काय सूचना, त्यांच्या पालकांना सूचना काय की कसे नियम आलेले आहे जेणेकरून त्यांच्या पालकांना उद्या जेलमध्ये जावं लागू शकतं? बरोबर आहे। यामध्ये आम्ही वाहतूक विभागाच्या मार्फतीने जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करत आहोत। शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आमचे वाहतुकीचे अधिकारी, अंमलदार यामध्ये कायद्याविषयी जागृती करत आहेत की टीनेजर विद्यार्थी, विशेषतः ज्यामध्ये अंडर 18 आहेत, अंडर एज जे आहेत, जे विद्यार्थी जर विना लायसन्स गाडी चालवत असतील तर त्यांच्या पालकांनाही यामध्ये समज देण्यात येईल आणि तसं अवेअरनेस आपण
शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन क्रिएट करत आहोत, जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून कोणताही अपघात वगैरे झाला तर त्यासाठी त्यांचे पालक जबाबदार राहतील। या संदर्भामध्ये आम्ही कायदेशीर तरतुदी आणि वेळोवेळी अवेअरनेस क्रिएट करत आहोत। शहरातील ट्रॅफिक नियंत्रणासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कमर कसली आहे। नियम तोडणाऱ्यांवर कारवाई होणारच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी सहकार्य केल्याचंही शहरातील वाहतूक व्यवस्था खऱ्या अर्थानं सुधरेल।